नमस्कार. मधुमेहाला अनेकदा लपलेला शत्रू असं का म्हटलं जातं? चला तर मग, आज आपण या शत्रूला ओळखून त्यावर नियंत्रण कसं मिळवायचं याबद्दलच्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मधुमेहाला छुपा दुश्मन किंवा लपलेला शत्रू का म्हणतात? यामागे खरं तर एक खूप मोठं आणि गंभीर कारण आहे. आता बघा होतं काय, सुरुवातीला रक्तातील साखर वाढली तरी आपल्याला काहीच त्रास होत नाही. पण आतल्या आत मात्र हा आजार आपलं शरीर पोखरत असतो. आणि कालांतराने यामुळे हृदयविकार, स्ट्रोक, किडनी खराब होणं इतकंच काय, अंधत्व येण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. तर मग ह्या लपलेल्या शत्रूला ओळखायचं कसं? म्हणजे अशी कोणती लक्षणं आहेत ज्यावरून आपल्याला धोक्याची सूचना मिळू शकते? चला बघूया. आता ही जी लक्षणं आहेत ना, जसं की अचानक वजन कमी होणं, खूप तहान लागणं किंवा एखादी जखम लवकर बरी न होणं, हे सगळं काय सांगतं? हे सांगतं की आपलं शरीर वाढलेल्या साखरेमुळे आतून संघर्ष करतंय. आणि इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी की औषधं नक्कीच महत्वाची आहेत, पण खरं नियंत्रण मिळवायचं असेल तर फक्त गोळ्यांवर अवलंबून चालणार नाही. आपल्या रोजच्या जगण्यात, आपल्या दिनक्रमात बदल करणं हीच खरी गुरुकिल्ली आहे. अच्छा, मग आता पुढचा प्रश्न येतो की आपल्याला मधुमेह आहे की नाही हे नक्की कळणार कसं? याचं निदान कसं होतं? यासाठी डॉक्टर काही महत्वाच्या ब्लड टेस्ट करतात. म्हणजे बघा, जर उपाशीपोटी तुमची शुगर 110च्या वर असेल किंवा जेवल्यानंतर 2 तासांनी ती 180च्या वर जात असेल आणि हो, 3 महिन्यांची जी ॲव्हरेज शुगर असते म्हणजे HbA1c ती जर 6.4 पेक्षा जास्त असेल तर मग मधुमेह आहे असं निदान केलं जातं. बरं, मग हा धोका सगळ्यांना सारखाच असतो का? की काही लोकांना याचा धोका जास्त असतो? तर हो, काही लोकांना खरंच जास्त धोका असतो. आता हे धोके कोणते ते बघूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लठ्ठपणा. त्यानंतर जर तुमच्या रक्ताच्या नात्यात कोणाला मधुमेह असेल तर, आणि स्त्रियांमध्ये जर गरोदरपणात कधी शुगर वाढली असेल तर पुढे जाऊन धोका वाढतो. आणि लठ्ठपणा मोजण्याची एक सोपी पण खूप महत्त्वाची पद्धत आहे. ती म्हणजे कंबर आणि नितंब यांचं गुणोत्तर, ज्याला वेस्ट टू हिप रेशिओ म्हणतात. हे नुसत्या वजनापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे, कारण यावरून पोटावरची धोकादायक चरबी किती आहे हे कळतं. ठीक आहे, तर आपण धोके कोणते आहेत ते पाहिलं. मग आता यावर नियंत्रण कसं मिळवायचं? सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं हत्यार आहे आपला आहार. चला बघूया आहारात काय बदल करायचे. आहारामध्ये सगळ्यात आधी आपल्याला कर्बोदकं म्हणजे कार्बोहायड्रेट समजून घ्यावे लागतील. बघा, 2 प्रकारचे कार्ब्स असतात. एक म्हणजे साधे, जे रक्तातील साखर एकदम वाढवतात, आणि दुसरे म्हणजे गुंतागुंतीचे, जे फायबरयुक्त असतात आणि साखर हळूहळू वाढवतात. त्यामुळे आपल्याला गुंतागुंतीच्या कर्बोदकांवर जास्त लक्ष द्यायचं आहे. म्हणजेच सरळ भाषेत सांगायचं तर साखर, मैदा, पांढरा भात, कोल्ड्रिंक्स यांसारख्या गोष्टी टाळायच्या आहेत. आणि त्याऐवजी काय खायचं? तर भरपूर भाज्या, फळं, संपूर्ण धान्य म्हणजे जे नैसर्गिक स्वरूपात आहे ते निवडायचं आहे. आणि इथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण फक्त काय खाता हे महत्त्वाचं नाही, तर ते कशासोबत खाता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, नुसता भात खाल्ला तर साखर पटकन वाढते, पण तोच भात जर आपण डाळीसोबत खाल्ला तर साखर हळूहळू वाढते. म्हणजे पदार्थांचं कॉम्बिनेशन खूप महत्त्वाचं आहे. याचं कारण आहे प्रथिने, म्हणजे प्रोटीन्स. डाळ, दही, अंडी, पनीर यांसारख्या पदार्थांमध्ये भरपूर प्रोटीन्स असतात, आणि जेव्हा आपण हे पदार्थ आपल्या जेवणात घेतो तेव्हा ते साखरेचं शोषण हळू करतात. म्हणून आहारात प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे. बरं, आहाराचं तर झालं, पण फक्त आहार बदलून भागेल का? नाही. दुसरा महत्त्वाचा स्तंभ आहे व्यायाम. शारीरिक हालचाल खूप खूप आवश्यक आहे. मग व्यायाम कसा आणि किती करायचा? तर बघा, आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस, साधारण 45 ते 60 मिनिटं व्यायाम करायला हवा. यात आपण वेगाने चालू शकता, सायकलिंग करू शकता किंवा योगाही करू शकता. पण हो, कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला मात्र नक्की घ्या. आता आपण साखर नियंत्रणात आणण्याबद्दल बोलतोय, पण कधीकधी उलटंही होऊ शकतं. म्हणजे रक्तातील साखर गरजेपेक्षा जास्त कमी होऊ शकते. याला हायपोग्लायसेमिया म्हणतात. आणि हा सुद्धा एक धोका आहे, ज्याबद्दल आपल्याला माहिती असायलाच हवी. मग हे कसं ओळखायचं? जर अचानक चक्कर येऊ लागली, खूप घाम फुटला, हृदयाची धडधड वाढली किंवा गोंधळल्यासारखं वाटायला लागलं,
तर समजायचं की साखर कमी होत आहे. ही लक्षणं ओळखणं खूप महत्वाचं आहे. अशा वेळी काय करायचं? जर व्यक्ती शुद्धीवर असेल तर तिला लगेच खायला साखर, गोड बिस्किट किंवा चॉकलेट द्या. पण जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर तिला तोंडावाटे काहीही देण्याचा प्रयत्न करू नका. सरळ आणि त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तर मधुमेहासोबत चांगलं आयुष्य जगण्यासाठी नियमित तपासण्यांची एक सवय लावून घेणं गरजेचं आहे. दर महिन्याला घरी शुगर तपासा, दर 3 महिन्यांनी HbA1c टेस्ट करा आणि वर्षातून एकदा हृदय, किडनी आणि डोळ्यांची तपासणी डॉक्टरांकडून करून घ्या. तर मग ह्या सगळ्या माहितीचा सार काय आहे? तो हाच की मधुमेहाला नियंत्रणात ठेवण्याची किल्ली आपल्याच हातात आहे आणि ती म्हणजे आपली जीवनशैली. आहार आणि व्यायामात योग्य बदल करून आपण नक्कीच एक निरोगी आयुष्य जगू शकतो. तर मग ह्या बदलासाठी आपण तयार आहात का?